7 खासदार आमच्या संपर्कात आहेत. 7 प्रत्येक वेळेला ते काय ऑपरेशन टायगर पण ते टायगरही कधी दिसत नाही आणि ऑपरेशन सुद्धा होत नाही. उबाटामध्ये फार असंतोष आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती उबाटाच्या 7 खासदारांचा विश्वास आहे. त्यांना माहिती आहे की यांच्या नेतृत्वामध्येच फक्त इथे विकास होऊ शकतो आणि त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर एक आदरणीय एकनाथजी शिंदेसारखा कर्तव्यनिष्ठ सर्व समाजाला न्याय देणारा व्यक्तीच त्यांनाही न्याय देऊ शकतो असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला ऑपरेशन टायगर सक्सेस झालं त्याची बातमी मिळेल. 7 खासदारांसोबत चर्चा सुरू आहे का आणि कुठपर्यंत आली ते? चर्चा सुरू नाही, सर्व झालेलं आहे. जसं आपण एखादं ऑपरेशन करतो तेव्हा इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात. सर्व इन्व्हेस्टिगेशन झालेले आहे. फक्त ऑपरेशनची तारीख डॉक्टरने देणे बाकी आहे. 7 खासदार आमच्या संपर्कात आहेत. 7 लवकरच कळेल तुम्हाला. लवकरच वर्धापन दिनाचे मुहूर्त ठरलाय काही? लवकर तिथं आमच्या 19 तारखेला वर्धापन दिन आहे. माध्यमातनं या चर्चा गेल्या वर्षाहून अधिक काळ झाला असेल, सातत्यानं येत आहेत आणि प्रत्येक वेळेला ते काय ऑपरेशन टायगर पण ते टायगरही कधी दिसत नाही आणि ऑपरेशन सुद्धा होत नाही. आणि याच्यामध्ये या बातमीमध्ये कुठचंही तथ्य नाही आहे, वेळोन वेळी सिद्ध झालेलं आहे. पण तरी स्पेक्युलेशन म्हटलं की एक भाग असतो की काही ना काय माध्यमामध्ये कोणीतरी उडी सोडली की ते मग त्या गोष्टी सुरू होतात आणि या गोष्टी अनाकलनीय, म्हणजे उगाच त्याच्यावर वेळ दवडण्यात नाही. चर्चा 2 चर्चा गोष्टीमुळे सुरू झाली. परवा तुमच्या मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जी बैठक झाली होती त्याला 5 खासदार ऑनलाईन उपस्थित होते. संजय देशमुख त्याला ऑनलाईन उपस्थित होते. पण जे संजय देशमुख बैठकीला मातोश्रीवरती पोहोचू शकले नाही ते मात्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची काल भेट घेत होते, म्हणून ही चर्चा जास्त नाही. त्यामध्ये बघा, त्या दिवशी त्यांच्या घरी त्यांच्या मुलीला लग्नाचं त्यांचं हे होतं, बघायला येणार होती लोक वगैरे आणि त्यांनी ते सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी ते स्वतःच हे केलं. आणि काल त्यांनी ज्या काही गोष्टी म्हणजे त्या भेट घेतली असेल किंवा काय ते हे कल्पना नाही, त्याबाबत कुठचा दुजोरा माझ्याजवळ तरी नाही आहे. पण तरी माध्यमांमधनं ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांचं काहीतरी फार्मसी संदर्भातलं हे होतं आणि त्या खात्याचे ते मंत्री होते वगैरे, त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. परंतु कुठेही अशा प्रकारचं हे नाही आहे की त्या माध्यमातनं कुठून तरी दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाणं किंवा एक स्वतंत्र तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असं कुठचंही हे नाही. संजय देशमुख मात्र तिथं आम्ही माध्यम उभा होतो, मागच्या दाराने निघून जाण्याचं काय कारण होतं? म्हणजे चोर कर नाही त्याला डर कशाला? नाही, पण माध्यमांच्या याला सारखं उत्तरं देणं आणि त्या ह्याच्यामध्ये त्या प्रश्नांमध्ये पुढचं काल तुम्ही पाहिलं असेल, संजय दिना पाटील सुद्धा मुंबईमध्ये बोलताना काही गोष्टी त्यांना सुद्धा त्या अनावर होतात की बाबा परत सारखं का विचारताय. एक ज्याच्यामध्ये काय गोष्टीमध्ये तथ्य नाही आहे त्या गोष्टी विचारणं, त्या गोष्टीमध्ये काही खासदारांनी शपथ घेतल्या मुलांच्या, कोणी साईबाबांच्या, अशी माहिती उद्धव साहेबांच्या सोबत आहेत असं. आता जे आहेत सगळे, कारण सगळेच आले, सगळ्यांनी बोलणी केली साहेबांची. तशा प्रकारचं कुठचं हे असतं तर कोण आले नसते किंवा तशा प्रकारचं हे झालंही नसतं.